महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करत असल्याचं जाहीर केलं। या निर्णयासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटींची भरीव तरतूद केली आहे। या माध्यमातून 56 लाख लोकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले। यावेळी सहकार मंत्र्यांनी विविध जिल्हा बँकांच्या 553 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादीही जाहीर केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आणि अजित पवार यांची जयंती आहे। हेच निमित्त साधून राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायला सुरुवात केली असल्याचं बाबासाहेबांनी म्हटलं। जे महात्मा फुले योजनेमध्ये जे काही ज्यांनी लाभ घेतलाय त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुन्हा एकदा 50,000च्या ऐवजी 2 लाखापर्यंत करण्याचं मान्य केलेलं आहे। पहिलं 33,585 कोटी रुपयाची यादी होती। 56 लाख शेतकरी त्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि उद्या आमच्याकडे याद्या लोड झालेल्या आहेत, पण इन्कम टॅक्स जे काही लोक भरणार आहेत ते आमच्याकडे यादी नाही, ते केंद्र सरकारकडे आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। कालपासून आमचे अधिकारी त्याच्या पाठीमागे लागले आहेत आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये करण्याचा आमचा मानस आहे।